मित्रांनो, आपण पाहणार आहोत प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते. आकडेवारी आणि वास्तव यांच्यातील अंतर दाखवणारा हा व्हिडिओ, ज्यामध्ये आपल्याला कळेल टार्गेट्स पूर्ण होतात, पण परिणाम कसे थांबून राहतात. चला पाहूया. दर महिन्याला कॉल, नोंदणी, फॉलोअप आणि घरभेटी यांचं टार्गेट ठरवले जातात. महिन्याच्या शेवटी रिपोर्ट जातो आणि बहुतेक वेळा टार्गेट पूर्ण झालेलं असतं. तरीही प्रश्न पडतो, जर टार्गेट पूर्ण होत असतील तर परिणाम दिसायला इतका वेळ का लागतो? टार्गेट म्हणजे संख्या, तर परिणाम म्हणजे बदल. आपण अनेकदा या दोन गोष्टी एकच समजतो, पण प्रत्यक्षात त्यांच्यात मोठा फरक असतो. ई-संजीवनी टेलिकन्सल्टेशनचा उपयोग ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा CHOला एखाद्या रुग्णाची स्थिती स्पष्ट समजत नाही, तेव्हा वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केली जाते. हा कॉल रुग्णासाठी असतो, योग्य उपचार मिळावा, औषध किंवा रेफरल हे ठरवण्यासाठी असतो. हा क्वालिटी केअरचा भाग आहे. पण जेव्हा अशा कॉल्सना महिन्याला अमुक किंवा दिवसाला अमुक एवढे टार्गेट असे दिले जाते, तेव्हा मार्गदर्शनासाठी असलेला कॉल हळूहळू संख्या पूर्ण करण्याचं साधन बनतो. हेच चित्र ANC म्हणजे गरोदर माता सेवांमध्ये दिसतं. उदाहरणार्थ, एखाद्या उपकेंद्राची लोकसंख्या 6,000 असेल, तर नियमानुसार गरोदर माताचं वार्षिक उद्दिष्ट साधारण 20% धरलं जातं. म्हणजे वर्षभरात सुमारे 120 गरोदर मातांची नोंदणी होणं अपेक्षित असतं. हे वार्षिक उद्दिष्ट आहे. पण प्रत्यक्षात यंत्रणा हे उद्दिष्ट 12 समान भागात विभागतो आणि दर महिन्याला 10 नोंदणी झाल्याच पाहिजेत अशी एक चौकट तयार करते. मीटिंगमध्ये दर 3 किंवा 6 महिन्यांनी हाच प्रश्न विचारला जातो, दर महिन्याचे 10 नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले का? इथे एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. गरोदर माता महिन्याच्या हिशोबाने येत नाहीत, त्या नैसर्गिक प्रक्रियेतून येतात. कधी एखाद्या महिन्यात जास्त नोंदणी होते, तर कधी कमी होते. पण वर्षाअखेरीस एकूण 120 नोंदणी म्हणजे उद्दिष्ट पूर्ण झालेले असते. तरीही समस्या निर्माण होते. जर एखाद्या महिन्यात 10 नोंदणी झाली नाही, तर त्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. पुढच्या महिन्यात 10 ऐवजी 20 नोंदणी झाल्या तरी वार्षिक उद्दिष्ट पूर्ण होतं, पण मागील महिन्याचा भत्ता परत मिळत नाही. हा तोटाच राहतो. म्हणजे वार्षिक टार्गेट पूर्ण होतं, कामही झालेलं असतं, पण मासिक चौकट पाळली नाही म्हणून कामाचं मूल्यमापन अपूर्ण ठरतं. इथे प्रश्न कामाचा नाही, तर मोजमापाच्या पद्धतीचा आहे. जे टार्गेट नैसर्गिकरित्या बदलणारे आहेत, जे लोकसंख्येवर, लग्नांवर अथवा जीवनशैलीवर अवलंबून आहेत, त्यांना कठोर मासिक चौकटीत का बसवायचं? CHOचं काम इथेच कठीण होतं, कारण त्यांच्याकडून अपेक्षा असते वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करायचे, मासिक आकडे जुळवायचे आणि त्यातही गुणवत्ता राखायची. पण जेव्हा लक्ष परिणामाकडून तक्त्याकडे वळतं, कामाचं स्वरूप तेव्हाच बदलतं. म्हणून कधीकधी असं होतं, रिपोर्ट बरोबर असतो, पण वास्तविकता विस्कळीत वाटते. आकडे पूर्ण असतात, पण समाधान अपूर्ण राहतं. कागद सांगतो काम झालंय, पण फील्ड कार्यक्षेत्र दाखवतं काम सुरूच आहे. हा व्हिडिओ काही टार्गेटच्या विरोधात नाही, कुठल्या योजनेच्या यंत्रणेच्या सुद्धा विरोधात नाही किंवा काम करणाऱ्यांच्याही विरोधात नाही. हा व्हिडिओ फक्त एवढंच विचारतो, जे टार्गेट स्वतःहून बदलणारे आहेत, त्यांना स्थिर चौकटीत मोजणं खरंच योग्य आहे का? कारण जेव्हा नैसर्गिक प्रक्रियांना कृत्रिम वेळापत्रकात बसवलं जातं, तेव्हा टार्गेट पूर्ण होतात, पण परिणाम, इफेक्टिव्हनेस हे मात्र वाट पाहत राहतात.